योग्य संतुलन जीवनातील कोणत्याही परिस्थितीला हरू शकते। मग ती परिस्थिती कोणतीही असो, आपल्याला संतुलन राखताच आलं पाहिजे। वेलकम टू माय चॅनल थॉट्स। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। संतुलन राखताना होणाऱ्या अडचणी यावर आपण आज चर्चा करणार आहोत। परिस्थिती कशीही असो, आयुष्यात संतुलन हे खूप महत्त्वाचे असते। आपल्या जीवनात चांगल्या वाईट घटना ह्या घडत असतात। नोकरीतील ताण, नातेसंबंधातील गुंतागुंत, शारीरिक थकवा, आर्थिक समस्या, सामाजिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी माणसाला असंतुलित करत असतात। अशा वेळी संतुलन या संकल्पनेला फार मोठं महत्त्व प्राप्त होतं। मानसशास्त्र सांगतं की आयुष्य हे कितीही धकाधकीचं, कठीण किंवा सुखकारक असो, जर त्यात संतुलन नसेल तर माणूस मानसिकदृष्ट्या अशांत होतो। संतुलन म्हणजे नेमकं काय? तर संतुलन म्हणजे कोणत्याही गोष्टीचा समतोल राखणे। ते शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर असू शकतं। संतुलनाचा अर्थ म्हणजे सगळ्या बाबतीत एकाच वेळी 100% देणं नसून गरजेनुसार योग्य प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात वेळ, ऊर्जा आणि भावना गुंतवणं होय। मानसशास्त्र काय सांगतं? मानसशास्त्रात बॅलन्स थेअरी आणि होमोसेसिस हे दोन महत्त्वाचे सिद्धांत असंतुलनाची गरज हे अधोरेखित करतात। अनेक शास्त्रज्ञांच्या नुसार बॅलन्स थेरपी सांगते की माणूस मानसिक संतुलनासाठी सतत प्रयत्नशील असतो, तर होमोसेसिस ही संकल्पना सांगते की शरीर आणि मनाचे स्थैर्य राखण्यावर भर द्या। संतुलन का आवश्यक आहे? वैज्ञानिक कारणे आहेत त्याची काही, ती पाहूयात। नंबर 1, तणाव नियंत्रणासाठी आवश्यक आहे। वैज्ञानिकांच्या मते त्या अहवालानुसार संतुलित जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचे प्रमाण हे 40% कमी असते। नंबर 2, मानसिक स्वास्थ्यासाठी संतुलन राखणाऱ्या व्यक्ती नैराश्य, चिंता यांसारख्या विकारांपासून दूर राहतात। त्यांच्यामध्ये लाईफ बॅलन्स व्हीलचा उपयोग मानसिक स्वास्थ्यासाठी केला जातो। उच्च निर्णय क्षमता संतुलन असलेल्या माणसांचे निर्णय अधिक स्पष्ट आणि सजग असतात। ते फारशी भावनिक गुंतवणूक न करता तार्किक निर्णय घेतात। नंबर 4, नातेसंबंध टिकवण्यासाठी केवळ काम आणि केवळ कुटुंब यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास दुसऱ्या घटकांवर याचा परिणाम होतो। त्यामुळे वेळेचे आणि भावनांचे संतुलन टिकवणे हे देखील गरजेचे असते। नंबर 5, शारीरिक आरोग्यासाठी सततचे मानसिक दडपण, कामाचा अतिरेक, झोपेची कमतरता यामुळे शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो। संतुलित जीवनशैलीमुळे शरीर हे निरोगी राहते। संतुलन बिघडण्याची काही कारणे आहेत, ती पाहूयात। नंबर 1, तांत्रिक उपकरणांचा अतिरेक सतत मोबाईल आणि इंटरनेटमुळे मनाला शांतता कधीही मिळत नाही। नंबर 2, संपत्ती आणि यशामागे धावणे, वर्क लाईफ बॅलन्स न बाळगता केवळ करिअरमध्ये रमल्यास वैयक्तिक आयुष्य हे विस्कळीत होते। नंबर 3, भावनिक अतिरेक एखाद्या नात्यात अति गुंतवणूक केल्यास इतर क्षेत्रांकडे मात्र दुर्लक्ष होते। नंबर 4, स्वतःच्या गरजांबाबत अनभिज्ञता स्वतःला ओळखता न येत नसेल तर काय गरजेचे आहे हे न समजत नसल्यास संतुलन राखणं अशक्य होतं। एक कथा ऐकूया, संतुलन हरवलेला अर्जुन। अर्जुन हा IT कंपनीत नोकरी करणारा हुशार तरुण। त्याच्या कामगिरीमुळे त्याला प्रमोशन मिळालं, पण त्याच्या दिवसाचे 12-14 तास ऑफिसमध्ये जात होते। तो घरी आल्यावर थकलेला असायचा, त्याच्या पत्नीचा वेळ मिळत नसे, त्याचा मुलगा त्याच्याशी बोलत नसे, त्याच्या झोपेची, खाण्याची वेळ ही खराब झाली होती, तो चिडचिड झाला होता। शेवटी एक दिवस त्याने पॅनिक अटॅक आला। डॉक्टरांनी त्याला बर्नर सांगितला। अर्जुनने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली। त्यांनी त्याला लाईफ डेमेज बॅलन्सचं महत्त्व समजावून सांगितलं। आता तो दिवसात काही वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आरामासाठी राखून ठेवतो। त्याने जरी ऑफिसची कामं कमी केली असली तरी त्याचं आरोग्य आणि नातेसंबंध मात्र सुधारले। संतुलन राखण्यासाठी मानसशास्त्राचे काही उपाय आहेत। लाईफ बॅलन्स व्हील वापरा। तुमचं आयुष्य काम, आरोग्य, कुटुंब, मैत्री, अर्थ, करमणूक, स्वतःशी नातं, सामाजिक सहभाग या अनेक गोष्टींच्या विभागात विभागलं आहे। हे गुण जे आहेत ते कुठे कमी पडतात त्याकडे लक्ष द्या। काही तज्ज्ञांच्या मते असं सिद्ध झालं आहे की रोज 14 ते 15 मिनिटे मेडिटेशन केल्यास मानसिक संतुलन हे नक्कीच वाढतं। स्वतःची सीमा ठरवा। ऑफिसच्या वेळा, फोन वापरण्याच्या सवयी, नात्यातील हक्क आणि जबाबदाऱ्या यांच्या सीमा स्पष्ट ठेवल्यास मानसिक गोंधळ हा नक्कीच टाळता येतो। नंबर 4, स्वतःला वेळ द्या। बी मी टाईम
म्हणजेच स्वतःसोबत घालवलेला वेळ, चित्रकला, वाचन, व्यायाम किंवा आपल्याला जे आवडतं त्या कोणत्याही गोष्टी असो, तुमच्या स्वतःच्या आत्म्याला त्या शांतता देत असेल त्या गोष्टींकडे लक्ष द्या. नंबर 5, कृतज्ञता व्यक्त करा. रोज किमान 3 गोष्टींसाठी आभार मानणं ही संतुलन राखण्यासाठी एक सुंदर मानसिक सवय आहे. यस म्हणण्याऐवजी नाही म्हणायला शिका. नो सर्वांना खुश करण्यात बसू नका. स्वतःचं आयुष्य विस्कळीत होतं, त्यामुळे नाही म्हणायला शिका. स्वतःचं तंत्र वापरून आपल्या गरजा हे स्पष्टपणे व्यक्त करा. संतुलनाचा परिणाम आयुष्यात कसा दिसतो? स्वतःकडे सकारात्मक दृष्टी. आपण अपयशी नाही, फक्त थोडं विस्कळीत झालेलो आहोत ही समाज प्रगती. आपल्याला समज निर्माण होते. नात्यातील समजूतदारपणा. नात्यात अशांतता, शांतता, सामंजस्य वाढते. आरोग्य सुधारते. झोप, पचन, श्वसन अशा सर्व शारीरिक प्रक्रिया देखील नियमित होतात. कामातील उत्पादनता. संतुलन असलेल्या माणसाची निर्णय क्षमता, एकाग्रता आणि सर्जनशीलता वाढते. संतुलन राखताना होणाऱ्या अडचणी देखील काही आहेत. नंबर 1, दबावाखाली घेतलेले निर्णय. कधी आपण संतुलन राखण्याऐवजी परिस्थितीला तोंड देणं आपल्याला जास्त महत्त्वाचं वाटतं. नंबर 2, इतरांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न. समाज, कुटुंब यांची मतं समजूनही सतत त्याप्रमाणे वागणं हे स्वतःच्या संतुलनाला धोका ठरतं. नंबर 3, गिल्ट भावना. मी इतका वेळ स्वतःसाठी वापरलाच नाही पाहिजे का? असा अपराधीपणा. माणूस स्वतःलाच वेळ देणं टाळतो. मानसशास्त्रीय संशोधन नेमकं काय सांगतं तर 80 वर्षाचा अभ्यास सांगतो की संतुलित आयुष्य जगणारे व्यक्ती अधिक दीर्घकाळ निरोगी आणि समाधानी जगतात. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल म्हणतो की मानसिक आजारांचे 60% मूळ असंतुलन, तणाव आणि लाईफस्टाईल डिस्टर्बमध्ये असते. त्यामुळे याच्यामध्ये काही मॉडेल देखील असंतुलनाचा भर देतात. त्या म्हणजे शेवटचा निष्कर्ष त्यातून असा निघतो की सध्या आपण अशा काळात जगतो आहोत जिथे प्रत्येक जण धावतो आहे, वेळ कमी आहे, काम जास्त, अपेक्षा अनंत. अशा परिस्थितीत संतुलन ही केवळ एक सवय नसून ती जगण्यासाठी एक मानसिक किंवा आवश्यक मानसिक कौशल्य आहे. परिस्थिती काहीही असली तरी चांगली किंवा वाईट, जर आपण मानसिक आणि भावनिक संतुलन राखू शकलो तर आपण प्रत्येक आव्हानाला नक्कीच तोंड देऊ शकतो. थोडक्यात काय तर दिवसातून एक वेळ स्वतःसाठी ठेवा. आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियापासून स्वतःला दूर राहा. कामावरून घरी आल्यानंतर 15 मिनिटे शांत बसून स्वतःला डिटॉक्स करा. नकार देणे शिका. संतुलन हरवणे तर तज्ज्ञांची मदत नक्कीच घ्या. संतुलन ही केवळ संकल्पना नाही तर ती एक जीवनशैली आहे. मग ती शांत ठेवते, नात्यांना बहर देते आणि आरोग्य टिकवते. परिस्थिती कशीही असो, जर आपल्याकडे संतुलनाची किल्ली असेल तर कोणतीही अडचण, कोणताही वाद किंवा आव्हान आपल्याला त्याला सामोरे जाऊ शकते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा अशा नवीन विचारांसोबत आपण लवकरच भेटूया. चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.